नमस्कार. आज आपण कर्जमाफी या संदर्भात खूप अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत. शेतकरी कर्जमाफीचा तिढा कायम आहे आणि राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफीची प्रतीक्षा देखील कायम आहे. 29 एप्रिल 2026 रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर राज्यामध्ये गठीत करण्यात आलेल्या कर्जमाफीची समितीची जी होती, या समितीच्या माध्यमातून देण्यात आलेला अहवाल सादर केला जाईल आणि या अहवालाला मंजुरी देऊन राज्यात राबवली जाणाऱ्या शेतकरी कर्जमाफी योजनेला या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी दिली जाईल, अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या. आणि साहजिकच राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांचे लक्ष या मंत्रिमंडळ बैठकीकडे लागलं होतं. मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. ना अहवाल सादर केला, ना कर्जमाफी योजनेला मंजुरी दिली. आणि साहजिकच पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर शासनाच्या माध्यमातून 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांची 2 लाख रुपयेपर्यंतची कर्ज आणि नियमितपणे पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान अशी घोषणा करण्यात आलेली होती. आता याच्या व्यतिरिक्त याच्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीच्या माध्यमातून आपला अहवाल बनवण्यात आलेला आहे आणि त्याचा अभ्यास केलेला आहे. परंतु एकंदरीत राज्यामध्ये जे काही विविध शेतकरी संघटना आहेत, ज्याच्यामध्ये बच्चू कडू असतील किंवा किसान सभा असेल, यांच्या माध्यमातून किंवा इतर लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी 2025मध्ये कर्ज घेतले आहेत आणि त्यांचं नुकसान झालेलं आहे, मग ते थकबाकीदार असतील किंवा नियमित शेतकरी असतील, या दोन्ही शेतकऱ्यांना या कर्जमाफीच्या अंतर्गत दिलासा द्यावा, अशा मागण्या करण्यात आलेल्या आहेत. 2025मध्ये घेतलेली कर्ज ही ना नियमितपणे बसतात ना थकबाकीदारमध्ये बसतात आणि 30 सप्टेंबर 2025पर्यंत ही कर्जमाफी राबवली तर या शेतकऱ्यांना दोन्ही योजनेचा लाभ मिळणार नाही आणि या योजनेमुळे हे नुकसानग्रस्त झालेले शेतकरी वंचित राहतील. त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या प्रामुख्याने ज्याच्यामध्ये समावेश करावा, अशा प्रकारच्या मागण्या करत आलेल्या आहेत. निकष बदलण्याचा प्रयत्न आता कुठेतरी शासनाच्या माध्यमातून केला जात आहे. याचबरोबर आपण जर पाहिलं तर नियमितपणे पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदानाची घोषणा करण्यात आलेली होती. परंतु या अनुदानाऐवजी या शेतकऱ्यांना देखील दुप्पट अनुदान दिलं जावं, म्हणजे 1 लाखापेक्षा जास्त अनुदान या नियमितपणे पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दिले जावं, अशा प्रकारच्या मागण्या करण्यात येत आहेत. आता साहजिकच याच्यामुळे आलेला अहवाल आणि केल्या जाणाऱ्या मागण्या याच्या अनुषंगाने याच्यामध्ये काही बदल केले जातील आणि हा एक बदल करूनच प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या समोर मांडला जाण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनो, कसं वाटलं आजचं एक शेती निगडीत आणि योजनेअंतर्गत अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.